नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील भव्य कृषी प्रदर्शनीमध्ये आणि आज आपल्यासमोर आहेत वेगवेगळ्या फील्डची वेगवेगळ्या जे उद्योग योजना असतात, महिलांसाठी असो किंवा दुसऱ्यांसाठी असो, तर याची माहिती आपल्याला पुरवणार आहेत जे जिल्ह्याचे नोडल अधिकारी आहेत ते आज आपल्यासमोर आहेत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, जे आपण बघत आहे की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि जे की महिलांसाठी अलग अलग योजना असतात जे की सरकार राबवत असते, तर याबद्दल बहुतेक लोकांना याची कल्पना नसते की हे कशा योजना आपण आपल्यापर्यंत घ्यायच्या आणि त्यासाठी अप्लाय कसं करायचं, त्यामधून सबसिडी वगैरे आपण कसं करायचं, तर याची भरपूर माहिती लोकांना नसते. तर या आज आपल्याला मॅडम आपल्याला पूर्ण माहिती सांगतील. तर मॅडम, मी तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन आणि बाकीच्या योजनांबद्दल माहिती द्यावी. नमस्कार, मी ज्योती चोरे, तंत्र अधिकारी तथा नोडल अधिकारी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, याला आम्ही शॉर्टमध्ये PMFME म्हणतो. तर ही योजना अकोला जिल्ह्यात 2022पासून सुरू झाली, परंतु आजपर्यंत म्हणजे जवळपास 1.5 ते 2.5 वर्षात अकोला जिल्ह्याचे 173 प्रकल्पांना कर्ज मंजुरी झालेली आहे. तर 173 प्रकल्पांपैकी अगदी मोजके प्रकल्प आपण जागेअभावी प्रोजेक्टची माहिती इथे देऊ शकलो. आमचे जवळपास जिल्ह्यात 70 उद्योग असे आहेत की इतके सक्सेसफुली सुरू आहेत, परंतु त्यातले जे मोजके आहेत त्यांना जे लोक इथे वेळ नाही, याच्यात विशेषतः महिला, नवयुवक, बेरोजगार युवक याची बेसिक अट आहे. ही योजना इतकी शासनाची सुंदर योजना आहे. याची बेसिक अट आहे वय वर्ष 18 पूर्ण, बाकी याला कुठलीही अट नाही. या योजनेचं प्रमुख ज्याला आपण म्हणतो की ही बँक कर्ज निगडीत योजना आहे. त्यामुळे तुमचा जो काय अन्न प्रक्रिया उद्योगावर आधारित प्रकल्प असेल, ज्याला आपण रेडी टू ईट अँड रेडी टू सर्व म्हणतो, त्यासाठी तुम्हाला बँकेने कर्ज देण्यास पात्र ठरवलं पाहिजे, एवढीच अट आहे याची. बाकी कृषी विभागाकडून या योजनेचं पूर्ण संनियंत्रण होते. जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आमचे साहेब आहेत, मुख्य विभाग प्रमुख आहेत आणि मी त्यांच्या अधीनस्थ जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम करते. तर या योजनेमध्ये शासनाने अतिशय महत्त्वाचा असा एक दुवा दिला आहे, जे बाकीच्या योजनांमध्ये नसते. कारण हे जे युवक आहेत किंवा ह्या ज्या महिला आहेत, ह्या आपल्या स्वतःच्या डे टू डेमध्ये इतक्या बिझी असतात की त्यांना शासनाकडे चक्रा मारणे, बँकांकडे चक्रा मारणे किंवा कागदपत्र जमा करणे हे अतिशय जिकरीचं वाटते. आणि त्यासाठी शासनानं हेच ओळखून या जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणजे DRP अशा इन्सेंटिव्ह बेस लोकांची नियुक्ती केली आहे. त्याची यादी तुम्हाला इथे दिसेल. तर या इन्सेंटिव्ह बेसमध्ये हे जे माझ्यासोबत सध्या रिप्रेझेंटेटिव्ह DRP आहेत, काही DRP फील्डवर गेले आहेत, हे 2 माझे DRP आहेत. तर या DRP मार्फत शासनाने यांना इन्सेंटिव्ह बेसिसवर ठेवलं आहे, असं की शेतकऱ्याला किंवा लाभार्थीला ऑफिसच्या किंवा बँकेच्या चक्रा मारायची गरज नाही. हे स्वतः त्याच्या फील्डवर जाऊन त्यांच्याकडून कागदपत्र जमा करून, कारण ही ऑनलाईन सिस्टीम आहे, तुम्हाला इथं अर्ज करायची पद्धत हे दिसत असेल. तर हे बऱ्यापैकी क्लिष्ट असते. काही ठिकाणी काही महिलांना संगणकाचं ज्ञान नसते किंवा वेळ नसतो किंवा घरी साहित्य नसते. त्यामुळे हे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती यांना शिकवण्यात आली आहे. हे कम्प्लिटली शेतकऱ्याचा अर्ज ऑनलाईन करतील, लाभार्थीचा, उद्योजकाचा, शेतकरीच म्हणू नये, सगळ्याच प्रकारचे अर्जदार यात पात्र ठरतात ज्यांचं वय वर्ष 18 आहे. तर त्यांचा अर्ज घेणे, जुजबी 2-4 कागद लागतात ते घेणे आणि ही केस ऑनलाईन करणे हे यांचं काम आहे. ऑनलाईन झाल्यावर शेतकऱ्याला किंवा लाभार्थीला, उद्योजकाला स्वतःचं एक ॲप्लिकेशन ID जातो. तर ही योजना इतकी ट्रान्सपरंट आहे की त्यांना त्यांच्या घरी बसूनच त्यांचा अर्ज कुठं आहे, म्हणजे कृषी विभागाकडे आहे का किंवा तो बँकेत गेला का, असा त्यांना त्यांच्या घरी पाहूनच समजू शकते. आणि दुसरे या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे DRP आहेत, असे जिल्ह्यात 17-18 DRP आहेत कार्यरत, ज्यामधले 10-12 DRP मोस्ट ॲक्टिव्ह आहेत. ते DRP शासनाचा दूत म्हणून काम करतात. त्यांना अडचणी असल्या त्यांना अडचणी समजावून सांगतात, योजनेसंदर्भात, प्रकल्पासंदर्भात माहिती देतात. काही मशिनरीचा प्रॉब्लेम असतो, मशीन कुठून आणावी हे त्यांना कळत नसते, ते ज्ञान हे लोक ठेवतात, हे लोक त्यांना देतात. बऱ्याच ठिकाणी टेक्निकल नोहाऊ त्यांना कळत नाही, हे बाहेरून माहिती घेऊन त्यांना आणून देतात की ही मशीन चालते कशी, एका माणसाच्याने होईल का, माझ्याकडे मॅनपॉवर नाही आहे, मी एकटीच आहे, मी चालू शकील का, असे त्यांच्या मनातले जे शंका असतात, उद्योगाबद्दल जे काय फोबिया आहेत, ते सगळे फोबिया काढण्याचं हे काम करतात. प्लस जिथं बँकांमध्ये अडचणी येतात, म्हणजे बँककडे चक्रा मारणे, बँक ऑफिसरला काही जुजबी कागद पाहिजे असतात, काही लोकांना हार्ड कॉपी पाहिजे असतात, जरी ऑनलाईन प्रपोजल गेलं तरी हार्ड कॉपी पाहिजे असते, ते सगळे कागदपत्र नेण्याची आणि बँक यांना
त्या उद्योगाबद्दल माहिती देऊन बँकेत यांच्याकडून जो इंटरव्ह्यू घेतला जातो तात्पुरता, त्याची जुजबी माहिती यांना दिल्या जाते, जेणेकरून बँकर यांच्यावर भरोसा ठेवतील लाभार्थींवर की हे उद्योग करण्यास पात्र आहेत। असा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे DRP। या DRPकडून हे काम केले जाते। शेतकऱ्यांनी किंवा लाभार्थींनी स्वतःही अर्ज केला तरी तो यांच्या लॉग इनमधूनच एंट्री होते त्याची, त्यानंतर तो बँकेकडे जातो। बँकेने या योजनेचं अजून एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की ही फ्रंट एंडेड सबसिडी आहे। म्हणजे जनरली कृषी विभागाच्या योजना अशा होत्या की तुम्ही पहिले कन्स्ट्रक्शन करा, काहीतरी इन्स्टॉल करा, उभारा, मग आम्ही तुम्हाला सबसिडी इश्यू करतो। इथे तसं नाही आहे। इथे बँकेने जर यांना इकॉनॉमिकली व्हायबल पात्र समजलं की यांना यांच्या प्रोजेक्टनुसार 90% कर्ज द्यायला बँक तयार आहे, हो, बस एक सँक्शन लेटर, जस्ट सँक्शन लेटर जर बँकेने पोर्टलवर इश्यू केलं तर यांना शासनाची सबसिडी रिलीज होण्यास हे पात्र होतं। त्यामुळे जर टेक्निकल व्हायबिलिटी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट पाहते, DRPसोबत माझ्याकडून इकॉनॉमिकल व्हायबिलिटी बँक पाहते, म्हणजे हे EMI भरू शकतील की नाही। कधीकधी असं होते की यांची मागणी जास्त असते परंतु बँकेला यांच्या उद्योगात असं वाटते की याच्यापैकी 75%च हे भरू शकतील कर्ज, तर बँक तिथे त्यांच्या नियमानुसार यांना कर्ज कमी किंवा जास्त करू शकते यांनी मागणी केल्याप्रमाणे। जर यांनी मागणी केली असेल 2 आणि बँकेला वाटत असेल की हा पात्र लाभार्थी आहे, आपण याला अजून अपग्रेड देऊ, तर बँक त्यांच्या अधिकारात यांना वाढवून देऊ शकते। किंवा मागणी केली असेल 2 आणि बँकेला वाटत असेल की हे 1.5च भरू शकतील या महिला ज्या आहेत, तर ते त्यानुसार त्या कमी जास्त कर्ज मंजुरी करू शकतात। सबसिडीचं स्वरूप असं आहे, कर्ज मंजुरीच्या 35%, प्रोजेक्ट यांचा 2 लाखाचा असेल तर बँकेने 2 लाख मंजूर केले तर त्याच्या 35%, बँकेने 1.5 लाख मंजूर केले त्याच्या 35%। याचं आर्थिक स्वरूप असं आहे, त्यांच्या प्रोजेक्ट कॉस्टच्या 10% ते भरतील, त्यांचं 10% झाल्याबरोबर 35% आम्ही भरणार, म्हणजे त्यांचा बँकेचा जो कर्जाचा बोजा आहे तो जवळपास 45% पहिल्यांदाच बँक कर्ज मंजुरीस पात्र झाल्याबरोबर कमी होऊन जातो। सबसिडी जी 35% रिलीज होते ती आणि 10% यांनी भरलेली, असे 45% बोजा कमी झाल्यावर यांच्या अंगावर 55%चाच बोजा राहतो। ज्या दिवशी सबसिडी जमा होते त्या दिवशीपासून बँक त्यांचा EMI कमी करते तेवढा। किती वर्षाचं टेन्युअर असते? टेन्युअर बँक ठरवते, टेन्युअर असणे, बँकेचं व्याजाचा दर असणे आणि इतर बँकांच्या अटी ह्या सगळ्या बँक ठरवते। त्यामध्ये कृषी विभाग कुठंही हस्तक्षेप करत नाही। त्यांनी निवडायची आहे, आम्ही कुठेही बँक निवडीसाठी त्यांच्यावर जबरदस्ती किंवा अमुकच बँकेत खातं उघडा असं करणार नाही। लाभार्थीचं जर व्यवस्थित बँकेशी नातं असेल तर आमचे DRP त्यांना फक्त हँड होल्ड सपोर्ट देतात। त्यामुळे आणि आत्ता तुमच्यासमोर जो स्टॉल आहे इथे माझ्याकडे अकोटचा पेढ्याचा स्टॉल आहे, दुग्ध प्रक्रिया, त्यानंतर माझ्याकडे आलू चिप्स आहे, त्यानंतर एक पाणीपुरीची मशीन आहे, त्याच्यानंतर एक साबुदाणा फराळी, साबुदाण्याचा आपला साबुदाणा ज्याला म्हणतो आपण फराळी, त्याचा एक प्रोजेक्ट आहे, नंतर ज्योती महल्ले म्हणून आहेत त्यांचा मागच्या वर्षीपासून आहे, तेलाचा खूप सुंदर प्रोजेक्ट आहे। त्यात त्यांनी स्वतःच्या हुशारीने तेल प्लस चटणी असे दोन्ही कारखाने त्यांच्याकडे आहेत। त्यानंतर पापड उद्योग आहे, त्याच्यानंतर तेल घाणीतून निघालेलं कच्च्या तेलघाणीचं तेल त्यांचा उद्योग आहे। अतिशय इनोव्हेटिव्ह अशा शेवळ्या इथे आहेत। हे केवळ आम्ही एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ठेवलेले आहे, आमच्याकडे याच्याही पेक्षा वेगवेगळे दुग्ध प्रक्रियावरचे आणि वेगवेगळ्या फळांचे, कुल्फीचे वगैरे प्रोजेक्ट आमच्याकडे रजिस्टर्ड आहेत। काहींना कर्ज वितरित झालेलं आहे, काहींना कर्ज वितरित होण्याच्या प्रक्रियेत आहेत। दरवर्षी आमच्या स्टॉलची साईज वाढतच चालली आणि प्रेक्षकांचा म्हणा की दर्शकांचा म्हणा भरभरून प्रतिसाद आहे। जर आपण इकॉनॉमिकल बघितलं तर इथे पेढ्याला कालपासून जवळपास 50 किलो पेढे त्यांनी इथे सेल केला। यांना इथे बोलवण्याचं शासनाच्या या स्टॉलमध्ये यांना उभं करण्याचं शासनाचं कृषी विभागाचं एकमेव असं धोरण आहे की यांना जेव्हा आपण उभं करतो तर प्रत्येक बिझनेसला मार्केटिंगचा थोडा इश्यू असतो, तर त्या मार्केटिंगचा जो फोबिया आहे किंवा मार्केट स्किल्स आहेत किंवा मार्केटिंगसाठी आता येणारा दर्शक विचारतो हे किती किलो आहे, हे काय, छोटं पाहिजे मोठं पाहिजे, ह्या ज्या मार्केट रिक्वायरमेंट्स आहेत त्या यांना समजल्या पाहिजे, ह्या त्यात ट्रेन झाल्या पाहिजे। यांच्या फॉर्मॅटला ह्या मार्केटिंग करतातच, परंतु कृषी विभाग मुद्दाम होऊन यांना हे मार्केट अवेलेबल करून देते जेणेकरून या महिलांचं जे स्किल्स आहेत ते वाढतात। तर त्यामुळे आम्ही यांना ही माहिती देतो आणि हे स्टॉल उभारत असतो। आपल्याला जर या संदर्भात कुठलीही दर्शकांना माहिती हवी असेल तर इथे ही लिस्ट आहे यापैकी, आणि 2 DRP माझ्यासोबत आहेत, यापैकी कुठल्याही DRPशी फोनवर बोलून तुम्ही ती दर्शकांना, प्रेक्षकांना किंवा
उद्या लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नवयुवकांना हा एक अतिशय चांगली स्कीम शासनाची आहे आणि आत्तापर्यंत शासनाकडे प्रक्रिया उद्योग म्हणजे कृषी विभागाकडे नव्हत्या. त्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त तुमच्यासारख्या नवयुवक जे बेरोजगार आहेत, छोटे छोटे उद्योग आहेत, जवळपास 200 उद्योग या अंतर्गत आपण उभारू शकतो. 200 मिनिमम यादी आहे. बिस्लरी सोडली तर इतर सगळे अन्न प्रक्रिया उद्योग यामध्ये येतात. ODOP म्हणून एक कन्सेप्ट होता, पण शासनाने तो रिलीज केला आहे. एक जिल्हा एक उत्पादन ही आत्ता अट नाही आहे, प्रमुख अट. त्यामुळे माझी तुम्हा सर्व युवकांना, महिलांना ज्यांच्या मनात सुप्त इच्छा आहे की आपण उद्योजक व्हावं, अगदी एका खोलीत, एका 10 बाय 12च्या खोलीत तुम्ही तुमचा अतिशय मिनिमम रिसोर्सेसवर हा उद्योग उभारू शकता. आणि जी मेन ज्याला कन्स्ट्रेंट म्हणू अडचण होती, आर्थिक पाठबळ, ते या योजनेमध्ये बँका देतात आहे. अकोला जिल्ह्यात सगळ्या नॅशनलाइज, नॉन नॅशनलाइज, प्रायव्हेट ज्या बँकेला IFSC कोड आहे अशा सगळ्या बँक आम्हाला भरभरून मदत करतात आहे, सहकार्य करतात आहे. त्यांच्या अटी शर्तींना सांभाळून आम्हाला कर्ज मंजुरी देतात आहे आमच्या लाभार्थ्यांना. त्याबद्दल बँकांची मी खूप आभारी आहे. तुम्ही इथपर्यंत आलात आणि आमची योजना समजून घेतली, आमच्या स्टॉलला भेट दिली, म्हणून मी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून तुमचे खूप खूप आभार. आणि दरवर्षी असलेल्या प्रदर्शनात तुम्ही आमचा असाच उत्साह दिवसेंदिवस वाढवाल अशी इच्छा करते. आणि मला वाटते मी माहिती दिलेली आहे. या उपर तुम्हाला काही विचारायचं असेल तर प्लीज मला माझ्याशी बोला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन याचं कार्यालय प्रत्येक तालुक्याला आहे. एक तालुका कृषी अधिकारी नावाचं कार्यालय आहे प्रत्येक तालुक्याला. प्रत्येक गावागावात आमचे कृषी सहाय्यक आहेत, ते सुद्धा यांचा अर्ज घेण्याकरता मदत करतात. DRPपर्यंत यांना पोचून देणे हे त्यांचं काम आहे. त्यांना दिलेलं लक्षांकसुद्धा आहे. आणि माझं जिल्ह्याचं कार्यालय जिथे मी काम करते ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, मूर्तिजापूर रोड, चव्हाण बंगला, MAIDCकडे पहिला रस्ता जातो तिथे उजव्या हातावर ते कार्यालय आहे. मेन रोड टचच आहे. त्याचं नाव आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला. अजून तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप छान माहिती दिली. जे की नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात आणि कमी भांडवलामध्ये, आणि ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण असलेलं आहे, आणि जे काही आहे, जे की महिला आहेत, घरगुती महिला आहेत, आणि जे बेरोजगार आहेत, जे की स्वतःचा व्यवसाय करून एक चांगली इन्कम जनरेट करण्याचं एक स्वप्न बघत आहेत, तर ते यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि काही लागल्यास तुम्ही दिलेल्या पत्त्यावर किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा 100 रुपये पाव. थोडा भाजी कला